प्रमाण म्हणू द्याचं महाराज. जेवारी निघल्यावर असणे कधीच करायचे नाही. विठाला विठाला म्हणून हा संसार करत असताना वैचारिक पातळी सांभाळणं अत्यंत गरजेचे. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टासाने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने. आजचं हे गंगापूजनाचं कीर्तन आहे. याला उदक शांती विधी म्हणावं. स्वर्गीय ज्ञानेश्वर दादांचं नाव माणिकराव काष्टे, आदरणीय स्वर्गीय आप्पा विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले. दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला. इहलोकातली यात्रा सोडावी लागली. बऱ्यापैकी शेवटचा काळ भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामप्रभूंचं अधिष्ठान इथे झाले. भगवान शिवजींचं अधिष्ठान झालं. मंदिर झाल्यापासून आपणचा काळ एवढा परमार्थिक क्षेत्रात गेला की खूप खूप गोड काळ गेला. सकाळचा काकडा असेल, हरिपाठ असेल, विचारसागर असेल, वृत्तीप्रभाकर असेल, पंचीकरण असेल, बऱ्यापैकी आध्यात्मिक क्षेत्रात नामस्मरणात काळ शेवटचा काळ आपणचा गेला. शेवटच्या टप्प्यात 5-4 वर्षे तीर्थयात्रा करण्याचा सुद्धा भाव त्यांच्या अंतकरणात मोठा जागा झाला. बऱ्यापैकी त्यांच्या त्या यात्रेमधले साक्षीदार धरणी आमचे घुगे साहेब सुद्धा आहेत. शेगावला जातील, पैठणला जातील, आधी करून परिसरातल्या पंचकृषीतल्या आपल्या या मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी देवदेवतेला एक गाडी करून त्यांचा 5-10 लोकांचा ग्रुप असायचा. त्या ग्रुपमध्ये आप्पा जायचे. आणि शेवटचा काळ तर त्यांच्या जीवनात इतका गोड झाला. ज्या मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राच्या दरबारात आध्यात्मिक क्षेत्रात 5-10 वर्षे घातली, अशा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या दर्शनाकरता अयोध्येला स्वतः गेले. नुकतीच परत आलती. आणि ज्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राचा जन्मदिवस, त्या रामनवमीच्या दिवशी इहलोकातली यात्रा सोडली. एक छोटासा हृदयविकाराचा तीव्र आजार झाला. त्याच्यामध्ये ते जात राहिले. बऱ्यापैकी प्रयत्न केला सगळ्यांनी शेवटच्या टोकापर्यंत, पण आयुष्याची मर्यादा आहे. ज्याचे आयुष्य नोहे लेखा तेही देखानी माले, वितराचा पाडकोन नेमिले जाण न चुकेते. पैठणचे मालक सांगतात, ज्याचं आयुष्य आतापर्यंत कोणाला लिहिता आलं नाही, अशी भरगच्च आयुष्य प्राप्त करणारी माणसं होती, त्यांना सुद्धा थांबता आलं नाही. तिथपर्यंत आयुष्य होतं. जीवनभर स्वतःचं काही कोणाला करू दिलं नाही. शेवटच्या टप्प्यात 2-3 दिवसात आजारी पडले आणि तितक्या कालात ते जात राहिले. निरोपाला सामोरं जावं लागतं. दक्षिणेच्या मालकाचा निरोप असा कटू आहे. तो ज्याला आला त्याला जावंच लागतंय. तुम्ही खालचे निरोप टाळू शकता. मी नेहमी सांगत असतो, एखाद्याला सुप्रीम कोर्टाचं जरी वॉरंट आलं तर त्याचे पाहुणे राहुणे जर भरगच्च असतील ना, तर त्याला इकडे तिकडे लपू शकतात. ना तुम्ही वकील क्षेत्रात आहेत, असं होऊ शकतं कधी कधी. सांगू शकते डिपार्टमेंटचे लोक, तुम्ही त्याच्यातले तज्ज्ञ आहात असली साहेब. तुमच्या 10-5 गाड्या जरी गेल्या आणि तो उसात लपला तर काय करू शकता? मग ठीक आहे, ड्रोन कॅमेऱ्यानं धरतान, आमक्यानं धरतान, तुमचं सगळं युद्ध पातळीवर काम चालू असतं. पण गेले 7-8 दिवस निघून. म्हणजे सुप्रीम कोर्टाचं वॉरंट जरी आलं तरी स्वतःच्या चालाखीनं काही वेळापुरतं टाळता येईल. पण दक्षिणेच्या मालकाचं निरोप आल्याच्या नंतर ग्रास गिळू सत्ता. सोन्याचं प्लेट आहे, सोन्याचा चमचा आहे, बदामाचा शिरा आहे, घरच्या लोकांनी दिला. चमचा तो शिऱ्यात घातला आणि तोंडापर्यंत नेऊस्तर जात राहिला. माशी पाखू पाखडे तव हे सरे.
नाही थांबता येत, एक क्षणभर सुद्धा थांबता येत नाही. आणि काळ इतका निष्ठुर आहे, नाही त्या यमाशी करू ना. यमाला गरीब कळत नाही, श्रीमंत कळत नाही, पदाधिकारी कळत नाही, नोकरीवाला कळत नाही, राजकीय कळत नाही, शैक्षणिक क्षेत्रातला कळत नाही, व्यापार क्षेत्रातला कळत नाही, आध्यात्मिक क्षेत्रात कळत नाही, लेकरू कळत नाही. जन्मले ते बाळ, जन्मले ते बाळ, हो जाती वाट पाहे काळ, 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 हो जन्मले ते बाळ, जाती वाट पाहे काळ, जाती वाट पाहे काळ, जाती वाट पाहे काळ, हो जाती वाट जन्मले ते बाळ त्याची वाट पाहे काळ. चिमुकल्या लेकराचा काय अपराध आहे बोधले बुवा. झाल्या झाल्या लेकरू कोणाला शिव्या दिले त्यानं नाही, पण आयुष्य संपल्यावर काळ त्याला सुद्धा भेट नाही. इतका निष्ठुर काळ. आयुष्याचा करार संपला. भगवान रामचंद्रांच्या जन्मदिनी भारतीय संस्कृतीमध्ये, वारकरी संप्रदायात, सनातन संस्कृतीत, वैदिक संप्रदायामध्ये 29 उपवास सांगितले. एक नत्त उपवास सांगितला जेवण करायचा, तो सोमवार. 29 उपवास मात्र एकादशी सारखे, 24 एकादशी आणि 5 पर्वण्या. त्याच्यापैकी एक पर्वणी रामनवमी आहे. आणि अशा या 5 पर्वणीपैकी एका पर्वणीवर त्यांनी इहलोकातली यात्रा सोडली. एका पर्वणीवर गेले ते. आपल्याकडे 29च उपवास सांगितले आणि एक टाइम जेवून उपवास सांगितला, ते सोमवार. ह्या बऱ्यापैकी लवंगाव मंगळवार, खारकाव बुधवार धरतात. यायला कोण्या महाराजांनी सांगितलं काय माहिती. म्हणून आपल्या बायका व्यसन कमी करतात पण आजारी जास्त पडतात. याचं एकमेव कारण आहे, ह्या ज्ञानोबराय तुकोबरायचे विचार मानित नाहीत, याच्याकरता ह्या जास्त आजारी पडतात. विठाला विठाला, त्यातली त्यात आपला मराठवाडा फुटक्या कानाचा आहे. कोणी सांगावं ना ऐकावं. सकाळी सांगावं त्यानं ऐकावं, संध्याकाळी एकानं सांगितलं की पहिल्याचं धुवून टाकलं. हो, 15 दिवसाला तिसरा भेटला की पहिल्याचं लगेच नदीला धुतलं की लगेच त्याला डोक्यावर घेतलं. कालांतरानं या लोकांचे डोके मोडून जाऊन तितकी तरी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. विठाला विठाला. अशा या 29 उपवासापैकी ज्ञानोबराय तुकोबरायाने सांगितलेला एक पावन पर्वणी, त्या पर्वणीवर आप्पाची हे लोकातली यात्रा संपली. गोड असा अधिष्ठान पितृगयेच्या ठिकाणी त्यांना मिळो अशी विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना. या देशातली स्त्री मातृगयेला जात असते आणि या देशातला पुरुष हा पितृगयेला जात असतो. मातृगया गुजरातमध्ये सिद्धपूर नावाचं गाव आहे. त्या सिद्धपूर नावाच्या गावामध्ये सरस्वती नावाची गंगा आहे. 360 तीर्थापैकी एक तीर्थ. त्या सरस्वती नावाच्या गंगेच्या तीरावर भगवान परशुरामाने आपल्या आईचं श्राद्ध केलं म्हणून त्या तीर्थाला मातृतीर्थ असं म्हणतात. आणि पितृतीर्थ इकडं आहे, पितृगया. पुरुष हा पितृगयेला जात असतो. गोड अशा पितृगयेचं अधिष्ठान आदरणीय आप्पांना मिळो. शरीरानं जरी ते गेले असतील, त्यांच्या पश्चात बऱ्यापैकी गोडसा परिवार आहे. आदरणीय नाना त्यांचे बंधू आहेत, आदरणीय वकील साहेब त्यांचे बंधू आहेत, आदरणीय आप्पा त्यांचे बंधू आहेत, पुतणे आहेत तळकंठ आदी करून. त्यांचे सुपुत्र पांडुरंग, त्यांचे एक सुपुत्र हरिभक्तीपरायण प्रसाद महाराज रोहिणेकर. एक गोडसा छोटासा 2 मुली, गोडसा परिवार, अत्यंत साध्या तात्विक सदाचारी विचाराचे आप्पा. या कुटुंबातलं सगळ्यांना एका जागेवर थांबून ठेवणार एक मार्मिक बिंब हरपलं. मला असं वाटतं नाना माझ्याकडे येत असताना आप्पाला भेटून आले नाही असं कधीच झालं नाही. ह्या कुटुंबातलं एक सगळ्यांचं जिव्हाळ्याचं, प्रेमाचं, श्रद्धेचं, सात्विकतेचं, सगळ्याशी ऋणानुबंध ठेवणारं एक
तात्विक रत्न. मला असं एखाद्या वेळा असं वाटतंय की आप्पा असताना प्रसाद महाराज एखाद्या लग्नाला गेलेत किंवा आलेत किंवा साखरपुड्याला गेलेत, असं काही विषय नाही. ही सगळी कार्यक्रम स्वतः आप्पा अंगावर पेलवायची. आणि ही जी झालेली जी पोकळी आहे, ही पोकळी भरून निघणार नाही, पण ती पेलवण्याची ताकद विटेवरच्या मालकाने या कुटुंबाला द्यावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना. उपस्थित आज श्रोते मंडळ, एवढा आज धकाधकीचा काल आहे. एका घरी 10-10, 5-5 लग्नाच्या पत्रिका मुळवाट्या असतील. एवढी मोठी लग्न तिथी आजची, उद्याची आणि परवाला 5 तारखेची एवढी तिथी आहे. तरी पण एवढ्या श्रद्धेनं मला असं वाटत नव्हतं इतकी माणसं येतील आज. मायमावल्या असतील, पुरुष असतील. या कॉलनीमध्ये आप्पांचं साखरेच्या खड्यासारखं जीवन झालं. महिला असतील, पुरुष असतील, अत्यंत सगळ्याशी गुण्या गोविंदानं गोडस. पाठासाठी किती दुरून दुरून माणसं इथे यायचे. डॉक्टर साहेब तिकडच्या कॉलनीत राहतात, एकदम पलीकड, रोडच्या पलीकडे बऱ्यापैकी. मला असं सांगायचे ते अमके अमके असायचे. मागे एकदा इकडे शेतामध्ये कोजागृती पौर्णिमेचा कार्यक्रम झाला, त्यावेळेला आप्पाचा सगळा परिवार पाहिला मी. त्यांच्या सानिध्यातले शैक्षणिक क्षेत्रातले, वैद्यकीय क्षेत्रातली, छोटी मोठी राजकीय क्षेत्रातली, व्यापार क्षेत्रातली, आध्यात्मिक क्षेत्रातली सगळी माणसं आप्पाच्या सानिध्यात होती. त्यांनी ती एवढं गठन केलं शेवटच्या टप्प्यात. दक्षिणेच्या मालकाचा निरोपाला जाऊ लागलं, याला थांबता येत नाही. या परिवाराला पुनश्च एकदा ते दुःख पेलवण्याची ताकद माझ्या विटेवरच्या मालकानं देऊ अशी त्या मालकाच्या चरणी प्रार्थना. हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय शिवाजी महाराज खवणे सुद्धा या ठिकाणी आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायणचे बोधले महाराज सुद्धा या ठिकाणी आहेत. आदरणीय आकात महाराज सुद्धा आहेत. कार्तिक महाराज असतील, लाटे महाराज असतील, चहा मनोज असेल, नवनाथ असेल, श्रीराम महाराज असतील, हरिभक्तीपरायण बापसाहेब महाराज असतील, मृदंगाचार्य राम महाराज असतील, मृदंगाचार्य आमचे कृष्ण महाराज असतील, बऱ्यापैकी गायनाचार्य मंडळी, विनेकरी बाबा आदी करून सगळे, केदार महाराज असतील, आसाराम महाराज असतील, आमचे संजयजी फोके महाराज असतील, गायनातलं तज्ज्ञ रत्न. आदरणीय आमचे कृष्ण महाराज रासवे, ज्ञानेश्वरीवर प्रचंड त्यांचा व्यासंग आहे, खूप अभ्यास आहे, संस्था सुटलेली आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण माऊली महाराज खवणे, उंच आवाजाला धार आहे, चोपदार असतील, जे सुंदर महाराज निर्वाडीकर असतील. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. अनिलची साऊंड सिस्टीम आहे, खूप क्वालिटीची, खूप नंबर 1ची. त्याचं वर्णन करावं तितकं थोडं. आजच्या कार्यक्रमाला पोलीस डिपार्टमेंटमधले, मला असं वाटतं एखाद्या वेळेस तुम्ही पत्रिका बघितली असेल, तिकडे वसमतकडे कार्यरत आहेत, तरी पण पत्रिका पाहिल्याच्या नंतर इतक्या दुरून आदरणीय कासली साहेब सुद्धा आलेले आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद, प्रणाम. या कुटुंबावर प्रेम करणारे विष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे तुम्ही सगळी बसलेली मंडळी, तुमच्या चरणी नाक घासून प्रणाम करतो. कारण आळंदीतल्या मालकांनी 700 वर्षापूर्वी एक निर्बंध लावून दिला. समोर बसलेला श्रोता हा सामान्य नसून प्रत्यक्ष शिवस्वरूप असतो. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, तुम्ही शिवस्वरूप आहात. तुमच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. दुकानदाराचा देव वकील साहेब जसा गिराहिक असतो, तसा वक्त्याचा देव श्रोता असतो. श्रोता हा वक्त्याचा देव आहे. वक्ता हा श्रोत्याशिवाय सोबत नसतो. म्हणून तुम्हा श्रोत्यांच्या चरणी सुद्धा साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या अभंगावर येतो. खरं तर काल कीर्तन करायला पाहिजे होतं, पण मी काल सकाळी सुद्धा एका गावी, गीता नावाचं गाव, तिथं काल्याला होतो. आणि रात्री सोलापूरच्या तिकडे केमवाडी नावाचं गाव, तिथं रात्रीचं कीर्तन असल्यामुळं मी काल न करू शकलो. मग परवाला 13वा विधी करून घेतला. काल आपल्या संस्कृतीनुसार ज्याला गोड जेवण उदक शांती विधी म्हणतात, ती सुद्धा राहत्या घरी करून घेतली.
आणि मग नंतर सगळी माणसं आज एकत्रित यावा. मलाही आजचाच दिवस रिकामा होता सकाळचा, पण खरं तर मीच आग्रह जास्त केला आजच्या दिवशी करू. लग्नतिथी आहे, जे येतील जेवढी येतील तेवढी पण करू म्हटलं. म्हणून आजच्या दिवशी हे बाकी पूर्ण सगळी काही विधी यथासांग झाली. पैठणला 10वा केला, अस्थी इथं गंगेत विसर्जित केल्या, त्याच्यानंतर 13वा करून घेतला, 14वाही केला, आजचा 15वा आहे. आणि त्यानिमित्त आजचं कीर्तन आहे. उपस्थित सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा प्रणाम करतो. माझ्या अभंगावर येतो विठाला विठाला येऊन या काळ बैसला शिवसा. काळ भीत नाही कोणाला. काळ हा पैशाचं सुद्धा ऐकत नाही. बाकी क्षेत्रात तुम्ही पैसे चालतील, पण दक्षिणेच्या मालकाकडे अर्थ हा विषय नाही, चालतच नाही, चालतच नाही. तसा जर अर्थविषय हा दक्षिणेच्या मालकाकडे चालला असता तर या देशातली संपत्ती 65% 103 लोकांकडे आहे. देश किती श्रीमंत आहे मी तर 7वी पास आहे, मला काय अभ्यास नाही, पण या देशातली 65% श्रीमंती 103च लोकांकडे. आणि बाकीची जी 35% आहेत मग सगळे आपले समळी हे सगळे सगळे आले आपण ते सगळे. मग कोणाला केवढाले पाकिट असतील, कोणाला किती बारकाले असतील, कोणाला किती बेसिक असेल, कोणाला किती पगार असेल, कोणी किती महिन्याचं कमीत असेल, हे सगळे त्याच्यात दळले. हे सगळे 65% श्रीमंती भारतातल्या फक्त 103 लोकांकडे आहे असं तज्ज्ञांचं. तर ती लोक काय येडी थोडे, त्याच्या गोळ्या थोड्या संपलेल्या आहेत. हुशार लोक आहेत ते, हुशार लोक आहेत ते. मला असं वाटतं पैसा चालला असता ते 103 लोकांच्या घरातला माणूसच मेला नसता वकील साहेब. कारण यांना माहित नाही नोटा बदलायच्या टायमाला त्याच्या खालच्या बंडलायच्या नोटाची रबल पगळले. इतक्या नोटा त्यांच्याकडे, ते रबल पगळले. कधी कधी ठोले असतील काय माहित. मग यमाला द्यायला काय हरकत, देते असते त्यांनी, पण यम नाही घेत ना, नाही घेत. कारण यमाला कामाला लावलंय 2 माणसानं, तसं 3 माणसानं. काशीतले मालक एक, पंढरीतले मालक एक, आणि सत्यलोकातला मालक विधाता एक. सृष्टी निर्माण करता तो हाडामासाचा कुंभार. कुलाल हाडाचा बाप चाढाचा अखंड मडके घडितो रे. हे 3.5 हाताचे घर तयार करायचा कारखाना विधात्याकडे ब्रह्मदेवाकडे आहे. ह्या गाडग्यात काय टाकायचं हे पंढरीतल्या मालकाच्या हातात आहे. ह्या गाडग्यानं शहाणपणा केल्यावर कोण्या दिवशी नेऊन पेटवायचं हे काशीतल्या मालकांच्या हातात आहे. संवार कार्य त्यांच्याकडे. या 3 लोकांनी एक दक्षिणेचा मालक कामाला लावला, त्याचं नाव आहे यम. मग त्याला कालदंड म्हणा, त्याला यम म्हणा, त्याला यमदूत म्हणा. यमधर्म नाही म्हणता येणार, यमधर्म हे स्वतंत्र पद आहे. मग ह्या यम आयुष्य संपल्याच्या नंतर घेऊन जातो. संपल्याच्या नंतर नाही, तो उशालाच बसलेला असतो, उशालाच. एक जण म्हणला, महाराज त्याला कसं काय कळतो आपलं आयुष्य संपलेलं? त्याला कळतं कसं काय आपलं आयुष्य संपलेलं? पंढरीतल्या मालकाने प्रत्येक माणसाच्या सोबत 2 माणसं ठेवलं. चित्रगुप्त भय सकल सुधा छंद पराभय जायंते. गुप्तर भययति चित्र सुधा चित्रगुप्त भय जायंते. एकाचं नाव आहे चित्र आणि एकाचं नाव गुप्त. अंधारात बी लिहितेत, उजेडात बी लिहितेत, पावसाळ्यातले येतेत, हिवाळ्यातले येतेत, वादळातले येतेत. त्याच्या पेनची शाही संपत नाही. तू किती पुण्य केलं त्याचाही कॉलम लिहालेत, आणि किती हरामखोरपणा केला त्याचाही लिहितेत. सगळं लिहितेत, सगळं लिहितेत, पूर्ण 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 पूर्ण. आणि एका क्षणाक्षणाला दक्षिणेच्या मालकाला निरोप देतेत. आता 2 तासाच्या नंतर काही मिनिटानं अमक्या अमक्या व्यक्तीकडे तुम्हाला यावं लागतंय, असं ते सांगत राहतो. आणि मग यम त्यावेळेला घेऊन जातो. तुम्ही लक्षात घ्या, यम असा विचार करत नाही हा फार मोठ्या माणसाच्या अमक्याच्या सानिध्यातला आहे, याच्याकरता आपण याला थांबू. बाकीच्या याच्यात मोठेपणाचं नियम आहे बाकीच्या गोष्टीत, पण मृत्यूच्या बाबतीत तुम्ही किती मोठ्या माणसाजवळ जावा, मृत्यू नाही थांबल्या जात. गरुडाच्या पाठीवर पंढरीतले मालक बसतात असं सर्वांना ज्ञात आहे, असं पुराण सांगते. आणि पुराण हे देहूतल्या मालकांना आवडत आहे ना, भंगेऱ्याला नाही आवडत काय, त्याच्यावर काय संबंध आहे? देहूतल्या मालकाला आवडते. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, आणि पहावे पुराणी विचारवणी. आता काही माणसाचं काम कसं असतंय, गोळा तोंडात धरणं, त्या गोळ्यालाच मानणं, त्या तितक्याच गोळ्याला. बैलाचा पाय नदीत गेला, चिखलात पाय काढा, त्या पायाच्या खड्ड्यामध्ये पाणी साचलं, त्याच्यात बेंडकी जनली 2-4 पिलं,
आणि त्या पिलाने विचारलं आई विश्व कोणते? ती म्हणली हेच विश्व मोठं आहे. पुढच्या पोळ्याला जेव्हा बैल आला तेव्हा पिलू बाहेर आलं आणि ते म्हणलं माय तू येडपट आहेस ग. असा एक प्राणी पाहिला की त्याचं पायच आपल्या घरात बसत नाही, इतका मोठा प्राणी. फुटून बेनकी मेरी. असं काही बेनकी सारखं स्वरूप असतं काही काहीच. ते तितक्यापुरतं ते त्यालाच मानणार, विश्वाला बाकीच्याला मानित नाही. ते गरुडाच्या पाठीवर पंढरीतले मालक बसतात. तसे तो दोघं भाऊही अत्यंत नाविन्यपूर्ण होते. एकानं सूर्याचा रथ हाकला आणि एकानं जगाच्या मालकाला पाठीवर घेतलं. वारकरी संप्रदाय किती पवित्र आहे लक्षात घ्या. पवित्र, तर ती पवित्रता सांगण्याची माझी काय पात्रता आहे, पण वारकरी संप्रदाय किती दक्ष आहे, खऱ्याची पोचपावती किती लवकर देतो. या विश्वातला सूर्याचा रथ अरुणाच्या व्यतिरिक्त कोणीच हाकू शकत नाही, कोणीच हाकू शकत नाही. आणि अरुण जर एक दिवस गैरहजर राहिला तर दिवसभराची पूर्ण दैनंदिन क्रिया मातीत जाईल. पण तो अरुण नावाचा व्यक्ती सूर्याचा रथ एकही दिवस गैरहजर राहता हाकत नाही, रोजची रोज हाकतोय. म्हणून सूर्योदय झाला असं कधीच वर्णन नाही, अरुणोदय झाला. उठा अरुणोदय प्रकाश झाला, हरी चौघडा सुरू झाला, अखडारती समयाचा प्रकाश झाला, हरी चौघडा सुरू झाला, अखडा